हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर इथे मी गच्चीवरती एका कॅनीमध्ये आळूची पानं लावली होती ते करण्यासाठी तोडून घेतले. बेसन पीठ लावून तव्यावरती थोडेसे तेल टाकून फ्राय करून घेतल्या. तर सर्व वड्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या. तिचे वरण करायचे होते म्हणून मी इथे डाळ कुकरमध्ये धुवून टाकून दिली व ती आता शिजण्यासाठी गॅसवरती ठेवून दिली व तोपर्यंत इकडं भातही शिजून घेतला होता. तर इथे आता डाळ ही मस्तपैकी शिजून झाली. तर आता फोडणी देऊन घेऊया. लसूण, जिरे, मोहरी टाकून साधंच फिक्कं वरण करून घेतलं. स्वयंपाक झाल्याच्या नंतर टीव्हीही पुसून घेतली. त्यानंतर नळाला पाणी आलते म्हणून बेसिनमध्येही पाणी सोडून घेतले. सर्व पाणीही भरून घेतले व त्यानंतर गरम पाणी करून पिशवीमध्ये शेकण्यासाठी सासूबाईला टाकून दिले. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.